नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी टाईमबद्दल. मी टाईम म्हणजे काय? मी टाईम म्हणजे असा वेळ जो जाणीवपूर्वक आपण आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी काढलेला आहे, तो म्हणजे मी टाईम. जिथे तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात, आणखी कोणीही नाही. असा वेळ म्हणजे मी टाईम. आता जर तुम्ही म्हणत असाल, की असा मी टाईम आम्ही नेहमी काढतो, वॉकिंगला जातो, योगा, एक्सरसाइज करतो, तेव्हा आम्ही एकटे असतो. ठीक आहे, एकटे असतात, पण ती गोष्ट तुम्ही एन्जॉय करत आहात का? की काहीतरी जबरदस्ती करण्यासाठी करत आहात? फॉर एक्झाम्पल आता मॉर्निंग वॉकचंच घेते मी. मॉर्निंग वॉक हा तुमचा मी टाईम असू शकतो, पण कधी असू शकतो, जर मॉर्निंग वॉक करताना तुम्ही निसर्गाचा आनंद घेत आहात. एखादं नवीन झाड उगवलं आहे, एखादं फूल तुम्ही पहिल्यांदा पाहताय, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येतो आहे वॉकिंग करताना, तर तो तुमचा मी टाईम आहे, कारण तुम्ही तो एन्जॉय करत आहात, बरोबर? पण जर मॉर्निंग वॉक करताना डोक्यात खूप सारे विचार आहेत, की ऑफिसला जायचं आहे, मीटिंग आहे, त्याच्यानंतर हे काम आहे, ते काम आहे. लेडीजचं असते पुष्कळदा, की घरी गेल्यावर ब्रेकफास्ट काय बनवायचा, मुलाचे टिफिन आहेत, लंच आहे, ही भाजी संपली, ती भाजी आहे. हे सगळे विचार करत जर मॉर्निंग वॉक करत असाल, तर तो तुमचा मी टाईम नाही. म्हणून मी टाईम म्हणजे काय? असा वेळ जिथे तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय, तो झाला तुमचा मी टाईम. मग मी टाईम म्हणजे असं आहे का, की आठवड्यातून, दिवसभरातून हा 1 तास मी माझ्यासाठी काढते आहे, असं कंपल्शन नाही आहे. तो अगदी सहज झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल उठल्याबरोबर तुम्ही एकटे आहात, छान चहाचा आस्वाद घेत आहात. तो म्हणजे तुमचा मी टाईम. मोबाईल नाही, टीव्ही नाही, काहीच नाही. तुम्ही आणि छान गरम-गरम अद्रकचा चहा म्हणजे तुमचा तो मी टाईम. कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळतो आहे त्यामुळे. आणि एवढंच नाही, की तुमचे जर समजा काही आवड असेल, तुमचे काही छंद असतील, जे जोपासायचे राहिले आहेत, राहून गेले आहेत, डान्सिंग, पेंटिंग, गाणं काहीही असो, ते आता सुद्धा तुम्ही करू शकता, ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. कारण पहा ना, तुम्हाला आठवतंय आहे का एखादं जुनं गाणं, मराठी सिनेमामधलं गाणं, तुमच्या अतिशय आवडतीचं गाणं, तुम्ही शेवटचं कधी गुणगुणलात, कधी म्हटलं, आठवते आहे का? ठीक आहे, नाही म्हटलं, ऐकलं कधी हे तरी आठवते आहे का? आणि आता तर असं नाही राहिलं ना, की टीव्हीवर गाणं आलं तरच आपल्याला पाहायला मिळेल म्हणून. आपल्याजवळ मोबाईल आहे. आपण सहज पाहू शकतो, म्हणू शकतो. पण काय झालंय, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता-पाडता घरच्या, बाहेरच्या, नातलगांच्या, समाजाच्या अपेक्षा ह्या सगळ्या करता-करता आपला आनंद कशामध्ये आहे तोच आपण विसरून गेलो आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमधून आता मला आपल्याला स्वतःला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट आता करायची आहे. आणि याचा फायदा मी टाईमचा सगळ्यात मोठा फायदा आपण आनंदी आहोत. याच्यापेक्षा मोठा फायदा काय असू शकतो, नाही का? ठीक आहे, भेटूया पुढल्या मेसेजमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.